मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता सर्व लहान मुलांना त्यांची नावं विचारते। मग आता सगळेजण अगदी आनंदाने भूमीला आपापली नावं सांगतात। तर ती लहान मुलं आल्यामुळे भूमीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आलेली असते। त्यामुळे आता आकाशसुद्धा खुश होतो की खूप दिवसानंतर भूमीच्या चेहऱ्यावर अशी स्माईल आली आहे। तो तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो। मग आता पार्टी करायची ना आपल्याला, असं भूमी विचारते। तेव्हा ती सगळी मुलं हो असं म्हणतात। मग त्यानंतर सर्वजण आतमध्ये जातात। आकाश सर्वांना घेऊन जातो, तर एक मुलगी पाठीमागेच थांबते आणि भूमीचा हात पकडत तिला विचारते, मी तुला कोणत्या नावाने हाक मारू? त्यावेळी आता भूमी म्हणते, तू कोणत्याही नावाने हाक मार, मावशी, ताई, दीदी किंवा भूमी, काही पण म्हण तू मला, असं म्हणून त्या दोघीही आतमध्ये चाललेल्या असतात। तेव्हा जो दरवाजा असतो ना, त्या दरवाजाला जोरातच धडकते आणि तिच्या पायाला थोडी ठेच लागल्यासारखं होतं। मग आता ती मोठ्यानेच आई ग असं म्हणते। भूमी लगेचच तिची काळजी करत, काय झालं पिल्लू, तुला काही जास्त लागलं तर नाही ना, असं विचारते। मग आता ती मुलगी म्हणते नाही असं म्हणून लगेचच ती भूमीकडे पाहते आणि भूमी लगेचच तिला मिठी मारते, जवळ घेते आणि प्रेमाने व मायेने कुरवाळते। सर्वजण आता घरात बसतात। तेव्हा भूमी सर्वांना सरबत देत असते। मग चिन्मय म्हणतो, तुम्ही आमच्यासाठी कैरी चिंच सुद्धा आणली आहे ना? मग आम्हाला हे नको आहे, आम्हाला कैरी आणि चिंचच हवी आहे। त्यावेळी भूमी हसते। मग आकाश म्हणतो, अरे बाळांनो, हे तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक आहे। मग आता ती मुलगी म्हणते, अरे आपण हॉटेलमध्ये जातो ना, तेव्हा देतात ना ते वेलकम ड्रिंक, तेवालं हे ड्रिंक आहे। मनू हसतच म्हणते, अहो भाऊजी, तुमचे मित्र तर खूप हुशार आहेत हो। आकाश म्हणतो, हो माझे मित्र खूप हुशार आहेत। एक लहानसा मुलगा विचारतो, आता ही कोण आहे? मग मी भूमिताईची बहीण, म्हणजे तुमची मावशी। तेव्हा आकाशला सुद्धा भूमी आता सरबत देते। त्यानंतर आकाश म्हणतो, चला आपण पार्टीला सुरुवात करायची ना? मुलं म्हणतात, नाही अगोदर आपल्याला खेळायचंय। मग आता लगेचच भूमी आणि आकाश दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, चला मग खेळूयात आपण। मनू म्हणते, ऐक ना ताई, मी पार्टीची तयारी करते, तोपर्यंत तू एन्जॉय कर हा। मग भूमी म्हणते, हो पण तू लवकर ये हा, म्हणजे मजा येईल। त्यावेळी आता लगेचच मनू हो असं म्हणते। त्यानंतर आकाश विचारतो की काय खेळायचं, बोला बरं पटकन। तेव्हा आपण गाण्याच्या भेंड्या लावायच्या का, असं मुलं विचारतात। मग त्यातीलच दुसरा मुलगा म्हणतो, नको नको, गाण्याच्या भेंड्या ना मोठी माणसं खेळतात, आपल्याला थोडी गाणी येणार आहेत। मग आकाश म्हणतो, आपण लुडो खेळायचं का, किंवा सापशिडी किंवा आंधळी कोशिंबीर? तेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघतच राहतात। भूमी म्हणते, आकाश तू काही लहान आहे का आता? आकाश म्हणतो, आमच्या सगळ्यांमध्ये तर तू छोटी आहे। तेव्हा सर्वजण पुन्हा भूमीवर हसतात। भूमी म्हणते, अरे काय खिदळताय तुम्ही सगळेजण, माझ्यावर हसताय का? असं म्हणून आता ती सर्वांना गप्प करते आणि म्हणते, आईचं पत्र हरवलं हा गेम आपण खेळायचा का? तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात। त्यानंतर आईचं पत्र हरवलं हा खेळ खेळण्यासाठी सगळे एकत्र येतात आणि मग त्यानंतर आईचं पत्र हरवलं असं म्हणत म्हणत आता सगळ्यांभोवती एक मुलगा फिरतो आणि भूमीच्या जवळच रुमाल टाकतो। त्यामुळे भूमी आता उठते, तर सर्वजण तिच्यावर हसतात। मग आईचं पत्र हरवलं, मग सगळेजण तिच्या पाठीमागे म्हणतात की ते मला सापडलं। मग भूमी त्यांच्या भोवती अशी गोल गोल फिरत असते। आकाश एक डोळा उघडतो आणि लगेचच भूमीला म्हणतो, तू माझ्याकडे तो रुमाल टाकू नकोस हा। त्यावेळी भूमी आता हो असं म्हणते। तर एका मुलीच्या पाठीमागे ती तो रुमाल टाकते। मग त्या मुलीला लगेचच समजते, ती डोळे उघडते आणि लगेचच भूमी पाठीमागे पळू लागते। तर भूमी लगेचच तिच्या जागेवर जाऊन बसते। आता तो सगळा गेम खेळून झाल्यानंतर लगेचच आता आंधळी कोशिंबीर आता खेळण्यास सुरुवात होते। तेव्हा एका मुलाचे म्हणजे चिन्मयचे डोळे आता आकाश बांधतो, 1 2 3 असं म्हणून त्याला गोल गोल फिरवतो आणि सर्वांना शोधायला सांगतो। तर आकाश आता आंधळी कोशिंबीर खेळत नाही, तो लगेचच मोबाईल घेतो आणि व्हिडिओ काढतो। कारण आता भूमी या मुलांमध्ये किती रमून गेली आहे, किती छान खेळते त्यांच्याबरोबर, हे सगळं त्याला कॅप्चर करून ठेवायचं असतं। तेव्हा आता तो भूमीकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि म्हणतो की या मुलांना इथे घेऊन येण्यामागे माझा जो उद्देश होता ना, तो अगदी साध्य झाला आणि सगळं काही विसरून तुला खळखळून हसताना मला बघायचं होतं भूमी, आणि म्हणूनच या मुलांना मी इकडे घेऊन आलोय। त्यानंतर मुलं आपली इकडे तिकडे पळत असतात।
त्याच वेळी पौर्णिमा आता हॉलमध्ये येते आणि एका मुलीचा धक्का चुकूनच पौर्णिमाला लागतो. त्यामुळे पौर्णिमा आता रागातच त्या मुलीला म्हणते, तुला व्यवस्थित बघता येत नाही का गं? असं म्हणून तिच्यावर ती लगेचच हात उगारते. तेव्हा सगळेजण अगदी गप्प राहतात आणि लगेचच पौर्णिमाकडे पाहतात. तेव्हा पौर्णिमा मारू नकोस तिला, असं आकाश जोरातच तिच्यावर ओरडतो. त्यानंतर लगेचच आता भूमी ओरडते, काय गं, काय झालं पौर्णिमा एवढं ओरडायला? अगं एका लहान मुलीवर तू हात उगारणार होतीस, तुला काही वाटतं की नाही? तेव्हा पौर्णिमा विचारते, आणि मला जे काही लागलं त्याचं तुला काहीच वाटत नाही का? तेव्हा भूमी आता रागातच विचारते, काय गं, हाड मोडलं की रक्त आलं? अगं लहान मुलं आहेत ना ती, त्यांनी काय मुद्दाम केलं का हे सगळं? तेव्हा लगेचच ती म्हणते की तसं झालं असतं ना मग तर काय तुला आनंदच झाला असता. अगं इनफॅक्ट ना या मुलीला तूच पाठवलं असेल की आल्या आल्या ना मला जोरदार धक्का दे म्हणून, हो की नाही? असा आरोप पौर्णिमा भूमीवर करते. तेव्हा भूमी आता रागातच म्हणते, पौर्णिमा तू काय बोलतेस, तुला कळतं का? त्यावेळी आता पौर्णिमा लगेचच म्हणते, पौर्णिमा काय गं पौर्णिमा, अगं तू ना संधी शोधतच असतेस त्रास व्हावा म्हणून. तेव्हा भूमी आता लगेचच पौर्णिमावर वैतागते आणि रागातच म्हणते, मी असं काहीही मनात ठरवलेलं नव्हतं, समजलं? त्यावेळी पौर्णिमा म्हणते, आणि हे काय आहे, कोण आहेत ही मुलं सगळी? तेव्हा मनू म्हणते, ही सगळी भाऊजींचे मित्र आहेत आणि रानमेव्याची पार्टी करायला आले आहेत, तुला काही प्रॉब्लेम आहे का? असं म्हणू जरा रागातच आता तिला खडसावून विचारते. तेव्हा रानमेव्याची पार्टी? मग मनू म्हणते, जाग शांतपणे तू इथून अगोदर. तेव्हा पौर्णिमाला अजूनच राग येतो आणि मग त्यानंतर अचानकच ती हसू लागते आणि म्हणते, अरे रे रे रे, बिचारी भूमी, स्वतःचं भूमीला मूल नाही, त्याच्याशी हसता खेळता येत नाही आणि त्याच्याशी बोलता सुद्धा येत नाही, म्हणून तू अशी हौस भागवतीये ना, असं ती भूमीला विचारते, ते पण इतरांच्या मुलाशी खेळून. तेव्हा सगळी मुलं आता भूमीकडे पाहतात, तर भूमीला असं बोलल्यामुळे खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आकाशला आता हे सहन होत नाही. तेव्हा तो रागातच पुढे येतो आणि लगेचच म्हणतो, पौर्णिमा तुला इकडे जर थांबायचं नसेल ना तर नको थांबूस, आणि अजून एक, आमच्या भावनांशी खेळायची काही म्हणजे काहीच गरज नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी जाणारच आहे, परंतु तुमच्या या सगळ्या मुलांना मी ओळख करून देते ना या भूमीची. असं म्हणून ती आता लगेचच भूमीबद्दल वाईट साईड त्या मुलांना सांगू लागते की मुलांनो, तुम्ही सावध राहा, या भूमीपासून खूप डेंजर बाई आहे ती. अरे तुम्हाला माहीत आहे का, तिने तर स्वतःच्या बाळाला सुद्धा नाही सोडलं, अगदी जन्मताच त्याला. असं म्हणून ती पुढे काहीतरी वाईट साईड बोलणार असते. तेव्हा आकाशचा राग अनावर होतो. तो रागातच म्हणतो, पौर्णिमा बस झालं. त्यानंतर तो तिला चांगलाच खडसावत म्हणतो, आता इनफ इज इनफ, या सगळ्यांसमोर ना माझा अंत पाहू नकोस, तू अगोदर निघ बरं इथून. तेव्हा पौर्णिमा रागातच म्हणते, तुम्ही दोघांनी मिळून कितीही गोंगाट केला ना तरीही सत्य काय आहे ते अजिबातच बदलणार नाही. तेव्हा आकाश विचारतो, काय ग बाई आहेस की कोण आहेस, कोण तू? तुझ्या वाट्याला सुद्धा दुःख आलंय ना? अगं दुःखामध्ये ना माणूस मऊ होतो, परंतु तुझ्या बाबतीत तसं काहीच घडताना दिसत नाहीये. तुझा दृष्टपणा आहे ना तो तर दिवसेंदिवस असा वाढतच चाललाय. तेव्हा पौर्णिमा रागातच म्हणते की माझा दृष्टपणा का वाढतोय ना ते तुला चांगलंच माहीत आहे, आणि उगीचच या लहान मुलांसमोर ना मला तोंड उघडायला लावू नकोस आता, असं ती आकाशला रागातच म्हणते. तेव्हा आता पौर्णिमाचं हे वागणं पाहून भूमीलाही रागच येत असतो आणि तिला धक्का बसतो की आम्ही असा काय दृष्टपणा केलाय जेणेकरून पौर्णिमासारखी आम्हाला दोष देतीये. त्यानंतर पाय आपटतच आता ती तेथून निघून जाते, तर भूमी आपले डोळे बंद करते. पण पौर्णिमाच्या या अशा वागण्याचा तिला खूपच त्रास होत असतो. त्यानंतर भूमीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती तिथे खुर्चीवर बसते. तेव्हा मनू, आकाश आणि त्या मुलांना भूमीबद्दल खूपच वाईट वाटतं. त्यावेळी ती छोटी मुलगी पुढे येत म्हणते की भूमीताई, नक्की ती ताई काय बोलली ना तुला ते आम्हाला माहीतच नाही, पण तुला खूप वाईट साईड बोलून गेली ना त्या ताई, आम्हाला नाही आवडलं हे. त्यानंतर ती भूमीचे अश्रू पुसते आणि म्हणते, आम्हाला माहीत आहे की तू वाईट नाही आहेस, तू खूप चांगली ताई आहेस. तेव्हा भूमी आता खूप कौतुकाने त्या मुलीकडे पाहते. मग त्यानंतर ती मुलगी म्हणते, आकाश दादा तू कौतुक करत होतास ना भूमीताईचं, त्यापेक्षा खरंच ती खूप म्हणजे खूप चांगली आहे आणि अगदी गोडसुद्धा आहे. भूमीताई आता रडू नको, हस बघू,
असं म्हणून ती आता भूमीला हसायला सांगते. तेव्हा भूमीच्या चेहऱ्यावर थोडी का होईना स्माईल येते आणि मग लगेचच ती मुलगी ही भूमीला मिठी मारते. तेव्हा सगळेच जण आता भूमीजवळ जातात आणि तिला मिठी मारतात. मग भूमीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्माईल येतं. आकाशला ती मुवमेंटसुद्धा कॅप्चर करायची असते आणि म्हणूनच तो म्हणतो की 1 मिनिट मी आता फोटो काढतो. असं म्हणून तो सगळ्यांचा सोबतच भूमीसोबत फोटो काढतो. तेव्हा भूमी आता खूपच खुश होते. त्यानंतर सर्वजण आता रानमेव्याची पार्टी करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा भूमी विचारते, चला आता सगळ्यांनी एकत्र कैरी खाऊयात का? तेव्हा सर्वजण म्हणतात हो. मग आता 1 2 3 असं म्हणून भूमी सगळ्यांनाच कैरी खायला सांगते. तेव्हा सगळेजण पहिल्या घासातच डोळे मिचकवत अशी कैरी खाऊ लागतात. त्यावेळी आता भूमी सगळ्यांकडे खूप प्रेमाने पाहत असते. मग आकाशला ती म्हणते की आकाश, हा आनंद दिल्याबद्दल खूप खूप थँक्स. मग आता आकाश म्हणतो, भूमी, कदाचित देवाची सुद्धा हीच इच्छा असेल की तू सगळ्यांवर आता खूप म्हणजे खूप प्रेम करावं आणि अशा खूप मुलांवर आईसारखी मायासुद्धा करावीस. आणि तुझ्यामध्ये एवढी माया आहे ना भूमी, की ती एका मुलापुरती अशी लिमिटेड कधीच राहू शकत नाही. तेव्हा आकाश आता लगेचच भूमीकडे पाहतो आणि मग त्यानंतर भूमी म्हणते की खरंच आकाश, खूप थँक्यू, तू मला आज खूप मोठा आनंद दिलास. मग भूमी आता प्रत्येक मुलाकडे पुन्हा पुन्हा पाहू लागते. त्यावेळी सगळी मुलंसुद्धा तिच्याकडे पाहत डोळे मिचकवत कैरी, बोरं, त्याचबरोबर चिंचा खाऊ लागतात. तर दुसरीकडे रागिनी रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर ती सारखाच आता यशपालला कॉल करत असते. परंतु यशपाल हा फोन उचलतच नसतो आणि त्याचा फोन त्यानंतर लागतसुद्धा नाही. तेव्हा रागिनी वैतागतच म्हणते की कोणत्या भुयारात जाऊन लपला आहे ना हा, काय माहीत, किती वेळापासून याला फोन करते, याला काही कळत नाही का, असं म्हणून ती आता भडकते. त्यानंतर आता हा यशपाल म्हणजे ना नुसता डोक्याला तापत झालाय आणि माझी सुद्धा नुसती सशासारखी अवस्था झाली आहे. हा आत्ता होता, कुठे गेला मग नंतर काय माहीत. मी ना सतत गॅसवरच असते की हा कुठे जातो, कधी येतो, याचा अंदाजच लागत नाही. त्यानंतर ती अशाच रूममध्ये एरझऱ्या घालत असते. तेव्हा नर्सचा आता तिला मेसेज येतो. मग आता लगेचच रागिनी म्हणते की या नर्सने ना सुद्धा असं भांडावून सोडलंय मला. 2 दिवसाची मुदत संपतीये अशी मला आठवण करून देतीये ही टवळी कुठली, असं म्हणून रागिनी पुन्हा एकदा चिडते. आणि मग त्यानंतर ती आता म्हणते की मी कुठून आणायचे बरं एवढे पैसे. आता ते यशपाललाच सांगते की ते पैसे मला परत दे, तर तोच धमकावतोय मला पैशांसाठी. कुठून द्यावे बरं याला पैसे, ऑफिसचा ॲक्सेस तर बंद झाला, या पौर्णिमाचे दागिनेसुद्धा मागून झालेत, कुठून जमावू पैसे, काय करू कळतच नाही, असं म्हणून ती खूप वेळ विचार करत राहते. मग तेवढ्यातच तिला काहीतरी आठवतं आणि ती लगेच तिच्या पंटरला म्हणजे अंबरला फोन करते. तेव्हा तो लगेचच कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, हॅलो मॅडम, बोला, माझ्या गावाला निघालोय आता, तुम्ही एवढ्या रात्री फोन केला म्हणून सांगतोय. मी माझ्या खास विश्वासातला माणूस तुमच्या कामासाठी देऊन जातोय, तुमचं काम करेल तो काही असेल तर. तेव्हा अंबर लगेचच म्हणतो, हो करतो ना बंदोबस्त मी. मग त्यावेळी लगेचच रागिनी म्हणते, थांब जरा, रेड्यावर बसून लगेचच मृत्यूचा पास घेऊन निघू नकोस तिकडे, थांब जरा 1 मिनिट. मग आता अंबर म्हणतो, सांगा ना मॅडम, अहो अगोदर त्या यशपालचं काम करू आणि मग त्याचा बंदोबस्त करून त्याला ढगात पाठवू. अरे त्याला मी 20 लाख रुपये दिले आहेत, ते 20 लाख रुपये अगोदर त्याने कुठे ठेवले आहेत ना याचा शोध घे आणि त्या माणसाला सांग प्रत्येक पावलावर आपल्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहायला, समजलं. असं कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका जेणेकरून आपल्याच अंगलट ते प्रकरण शेकेल. क्लिअर का, असं ती विचारते. तेव्हा अंबर म्हणतो, हो क्लिअर, मी लगेचच कामाला लागतो मॅडम, असं म्हणून तो आता लगेचच फोन ठेवतो. त्यानंतर रागिनीसुद्धा आता इकडे फोन ठेवते आणि मनातच विचार करते, आता फक्त ते 20 लाख रुपये तू कुठे ठेवले आहेत ना हे मला कळू देच रे. अरे यशपाल, तुला मी पोचवतेच बघ बरोबर आता वर ढगामध्ये. दुसरीकडे आता रिक्षावाल्याबरोबर यशपाल हा हुजत घालत असतो आणि म्हणतो की मला महाजनांच्या बंगल्यावर सोड. आता त्याला बोलता सुद्धा येत नसतं की नक्की काय करायचंय, कारण तो पूर्णपणे नशेमध्ये असतो, त्याला काहीही सुचत नसतं. त्याला फक्त एवढंच आठवत असतं की महाजनांच्या बंगल्यावर मला जायचंय म्हणून. आणि तसं तो रिक्षावाल्याला सांगतो. तेव्हा रिक्षावाला हा तोंडालाच हात लावतो, कारण यशपालने खूप दारू प्यायलेली असते आणि त्या दारूचा खूप वास येत असतो. तेव्हा ते रिक्षावाले काका म्हणतात, अहो साहेब ऐका ना, असं पेलेल्या माणसांना मी रिक्षामध्ये नाही घेत, ऐकून घ्या ना जरा.
त्यावेळी आता यशपाल विचारतो, काय रे, कोण पेलय, कोण? मी प्यायलोय ना, तू तर नाही प्यायलास ना? अरे रस्ता समोर बघायचा आणि नुसतं चालवत चालवत आपली रिक्षा पुढे घेऊन जायची. तुला प्रॉब्लेम काय आहे? तुला पैसे मिळणार आहे तर? तेव्हा रिक्षावाले काका म्हणतात, मी त्या साईडलाच जात नाहीये ना. तेवढ्यातच आकाशची गाडी आता तेथे येते. आकाशची गाडी आता तेथे आल्यानंतर नेमका तो गाडीतून आता यशपालला पाहतो. आता यशपाल रिक्षावाल्या काकांबरोबर हुज्जत घालत असतो हे त्याला समजतं आणि मग तो लगेचच यशपाल समोर गाडी उभा करतो. त्यावेळी रिक्षावाले काका म्हणत असतात की तुम्हाला कसं सांगू साहेब, मी नाही जाणार महाजनांच्या बंगल्यावर. मी रिक्षा आता बंद केली आहे आणि मी माझ्या घरी चाललोय, समजून घ्या की जरा. तेव्हा यशपाल खूप नशेतच म्हणतो, अरे कोण बोललं तुला की रिक्षा बंद कर म्हणून? अरे बाबा, मला लवकर तिकडे महाजनांच्या बंगल्यावर सोड आणि तुला कुठे जायचं आहे ना तिकडे जा तू म्हासनात. अरे हे घे, पैसे घे, असं म्हणून तो पैसे लगेचच त्या काकांच्या हातावर टेकवतो. तेव्हा ते म्हणतात, मला पैसेच नको आहे ना पण. तेव्हा तू काय मला लल्लू पंजू समजला की काय, असं यशपाल नशेत म्हणतो. तर आकाश गाडी थांबवून हा सगळा प्रकार आता पाहत असतो. मग आता आकाश म्हणतो की हा असा सुद्धा आहे हे मला माहीतच नव्हतं. भूमी बरोबर लोकांना व्यवस्थित ओळखते आणि मलाच ओळखता येत नाही. म्हणूनच यशपालच्या बाबतीत भूमीचं मत चांगलं नव्हतं ना. बायकांना बरोबर तो सेन्स असतो ओळखण्याचा, परंतु पुरुषांना तो नसतो. आणि माझ्या भूमीचं तर नेहमीच बरोबर असतं, परंतु मी तिच्यावर कधी विश्वास ठेवत नाही, असं आकाश मनात म्हणतो. मग आता इकडे यशपाल नशेतच म्हणत असतो, तुला आणखी पैसे पाहिजे का? माझ्याकडे खूप पैसे आहेत, देऊ का तुला पैसे? असं म्हणून तो रिक्षावाल्या काकांना पैसे देत असतो. तेव्हा आकाश लगेचच गाडीतून खाली उतरतो आणि यशपाल जवळ जातो. तेव्हा आकाश त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याचा हात पकडतो आणि विचारतो, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा यशपाल नशेत त्याला ओळखत नाही. तो विचारतो, कोण आहे रे बाबा तू? तेव्हा आकाश म्हणतो, मी आकाश महाजन आहे. तेव्हा यशपाल म्हणतो, मी पहिल्यांदाच दारू पिलो आहे, त्यामुळे रिक्षावाल्या तू मला बोलू नकोस, समजलं? मग आता आकाश उगीच वाद नको म्हणून यशपालला लगेचच म्हणतो, चला मी तुम्हाला घेऊन जातो घरी, असं म्हणून तो कसाबसा यशपालला आता गाडीत बसवतो. मग यशपाल त्या रिक्षावाल्याला पुन्हा पुन्हा बोलत असतो, अरे तुझी नाही ना रिक्षा बंद पाडली मी, बघतच राहा, मी कसा बघतो तुझ्याकडे. अरे मी काय असा लल्लू पल्लू नाही आहे. त्यानंतर आता आकाश कसाबसा गाडीत बसवून पुढे ड्रायव्हर सीटवर बसतो. त्यावेळी आता यशपाल हा आकाशच्या तिथे पुढे सीटवर पाय टाकतो. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो, यशपाल काका, अहो मला तर तुम्ही समाजसेवक वगैरे वाटला होतात. असं वाटलं होतं की तुम्ही ड्रिंक वगैरे काही करत नसाल, पण तुम्ही तर ड्रिंक वगैरे करताय. तेव्हा ड्रिंक कशाला म्हणतात? 4-4, 5-5 तास जे दारू पीत बसतात ना त्यांना असं ड्रिंक करणं म्हणतात. पण आपलं तसं नाही, आपण बाटली डायरेक्ट तोंडाला लावतो. मी आपला रोज थोडं थोडं पितो. त्यावेळी आकाश विचारतो, काय रोज? आणि परवडतं बरं तुम्हाला हे दारू पिण्यासाठी? असं म्हणून आकाशला जरा त्याबद्दल डाऊटच येतो. मग पुढे आकाश त्याची चांगलीच चौकशी करू लागतो आणि त्या रिक्षावाल्या काकांना काय सांगत होता हो तुम्ही की खूप पैसा आलाय तुमच्याकडे? कुठून नक्की पैसा आलाय तुमच्याकडे एवढा? तेव्हा यशपाल लगेचच गाणं म्हणू लागतो. त्यावेळी आकाश म्हणतो, यशपाल काका, अहो कुठून पैसा आला हे मी तुम्हाला विचारतोय. त्यानंतर तो काही उत्तर देत नाही. हे पाहून आता हा आपली गाडी स्टार्ट करत असतो. त्यावेळी यशपाल विचारतोय, मी चालवू का रे आकाश भैया गाडी? मग आता नशेत असतो, बडबडत असतो की मी पायलट आहे, पायलट. तेवढ्यातच आता आकाश पुढे जात असताना यशपाल मोठ्यानेच म्हणतो, अरे बाबा हळू गाडी चालव रे, मी खूप मोठा पायलट आहे, नाहीतर बघ मी कशी चालवेल. आकाश त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काही वेळानंतर आता भूमीचा फोन त्याला येतो. तेव्हा तो लगेचच कॉल रिसीव करतो आणि हा बोल ना भूमी, असं म्हणतो. त्यावेळी भूमी विचारते, आकाश अरे तुझी संध्याकाळी जी मीटिंग होती ती झाली का रे? यशपाल आता खूप मोठ्या मोठ्याने बोलू लागतो आणि भूमी तो आवाज ऐकते. यशपाल हा रिक्षावाल्याविषयी बोलत असतो. त्यावेळी लगेचच आता भूमी हे सगळं बोलणं ऐकते आणि विचारते, काय रे आकाश, यशपाल काका आहेत का तुझ्याबरोबर? तेव्हा आकाश म्हणतो, हो, तिथे रस्त्यामध्ये होते भांडाभांड करत रिक्षावाल्या बाबांबरोबर. मग दारू पिऊन ते खूप झिंगलेत. आता तो भूमीला सांगतो आणि हे ऐकून भूमीला धक्काच बसतो. मी घरी घेऊन येतो त्यांना आणि मग बोलूयात आपण, असं आकाश म्हणतो. त्यावेळी आता यशपाल मोठ्यानेच म्हणतो, अरे मी बोलतोय ना पण. आकाश म्हणतो, हो बोला ना तुम्ही, मी ऐकतोय ना सगळं. तेव्हा यशपाल नशेतच म्हणतो, भले भले नमतात माझ्यासमोर, समजलं? ती रागिनीताई आहे ना, रागिनीताई, ती सुद्धा नमली अगदी माझ्यासमोर. तेव्हा भूमी हे सगळं बोलणं ऐकते आणि तिला धक्का बसतो. आकाश म्हणतो, भूमी अगं मी नंतर बोलतो, ठेवू का आता? बाय हा.
तेव्हा भूमी आता हो असं म्हणते आणि फोन ठेवते. तेव्हा आता भूमीला प्रश्न पडतो की यशपाल नक्की काय बोलत होते. ती आता विचार करू लागते की यशपाल हेच म्हणत होते ना की रागिनी आत्यांनी त्यांच्यापुढे नमतं घेतलं आणि त्या झुकल्यासुद्धा. म्हणजे नक्की कशाबद्दल हे बोलत आहेत असा विचार ती आता करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये क्षितिजाची तब्येत जरा बरी नसते. त्यावेळी डॉक्टर आता घरी चेक करण्यासाठी येतात. मग आता लगेचच त्या अमोलीला म्हणतात, मला असं वाटतंय ना भूमी येत नसावी, म्हणूनच बाळाची तब्येत जरा ठीक नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता भूमी आकाशला म्हणत असते, अरे अमोलीला कॉल कर ना. तेव्हा आकाश म्हणतो, ती उचलणार आहे का फोन आपला. तर दुसरीकडे अमोली म्हणते, काहीही झालं तरी आपल्याला एखादी बाई शोधावीच लागणार आहे, कारण क्षितिजाला व्यवस्थित दूधच नाही मिळत. तर दुसरीकडे आता आकाश विचारतो, काय रागिनी आत्या घाबरतात तुम्हाला. मग आता तिचं एक सिक्रेट मला माहीत असल्याचं यशपाल म्हणतो. तेव्हा आकाशला धक्का बसतो आणि नेमकं हे रागिनी ऐकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.